नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींमध्ये जरा झी5वरती एक काय म्हणजे ते सिरीज होती का वेब सिरीज होती, माझं एवढं लक्षात होतं, मी जास्त टी व्हीकडे लक्ष देत नाही. पण त्याच्यात हे आलं होतं की हे काय नवीन, ह्या नावाने ते सिरीज चालू होती ती. म्हणजे कशी बघा, त्यांनी असं म्हटलं होतं की आजची जी पिढी आहे, आजची पिढी काय म्हणा किंवा कुठलाही म्हणजे माणसाचा स्वभाव असा असतो की माणसाला सतत एक चेंज हवा असतो, सारखं नवीन 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 निर्मिती करायला आवडते, जुन्याचा लवकर कंटाळा येतो. आणि प्रगती माणसाची समाजाची ह्याच्यावरच अवलंबून असते. मला ते मान्य आहे की नवीन नवीन शोध लागत असतात, नवीन नवीन गरजा उत्पन्न होतात, तसं नवीन नवीन येत राहतं. आता AI वगैरे जर तुम्ही बघितलंच किती टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे आपली, सगळं नवीनच असतं. पण ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये आपली आपली कुवत आपणच ओळखायला पाहिजे की आपण त्याच्यामध्ये स्पीडमध्ये किती फिरू शकतो, आपली कपॅसिटी किती आहे. आपलं जे आपण काही काम करतो आहे ते काम म्हणा किंवा त्याची गरज किती आहे ते आपण स्वतः अभ्यास केल्याशिवाय आपल्याला कळू शकत नाही. समाज तर म्हणजे जग पुढे चाललंच आहे, जगाच्या वेगवेगळ्या कल्पना आहे, त्याचे सगळे साहित्य वेगळे आहेत, साधनं वेगळे आहेत, त्यांची प्रगती वेगवेगळी होत राहते. पण ते सगळे पुढे चालले. जसं ससा एकट्या जंगलामध्ये त्याच्या अंगावर पान पडलं आणि तो घाबरून पळून आभाळ पडलं म्हणायला लागला आणि सगळे प्राणी त्याच्या मागे पळायला लागले. मागे कोणी बघायलाच तयार नाही की कुठे पडलं आभाळ. खूप वेळ पळाल्यावर थकल्यावरती विचारतात त्याला, तर तो म्हणतो, अरे मला पान पडलंच, मला असं वाटलं की आभाळच पडलं का, आभाळ तर वरच आहे. अशी आपली गत व्हायला नाही पाहिजे की चला आपण जाऊ, समाजाच्या प्रगतीच्या बरोबर आपण पळू शकतो. पण ह्यामध्ये असं नको व्हायला की नवीन नवीन आपण काहीतरी काढायला जातो किंवा नवीन शोध करायला जातो, तर त्यामध्ये आपल्या आयुष्याची जी घडी नीट बसलेली असते, ती नीट घडी आपण तशी नीट राहू द्यायची का नीट असलेली घडी विस्कटून टाकायची, हे आपण आपला स्वतः विचार केला पाहिजे. कारण ती घडी बसवायला पण आपल्याला आयुष्यातले 20-25 काय 30-40 वर्ष पण लागलेले असतात. तेव्हा ती घडी कुठे थोडी थोडी नीट बसलेली असं वाटतं की जर एखादं दुसरं कुठलं वादळ आलं समाजात नवीन शोधाचं, तर आपण अरे हे पहिले का छोड दो नया करेंगे असं म्हणून जर तिकडे गेलो आणि त्यात जर आपल्याला यश आलं नाही तर नुकसान कोणाचं आहे, आपलंच आहे. मग ती जी नीट घडी बसलेली होती ती उस्कटायची का ती आणखीन व्यवस्थित करायचा प्रयत्न करायचा, हा शेवटी विचार आपलाच आहे. मैत्रिणींना बोलली थोडंसंच मी, हे याच्यावरती बोलायला पुष्कळ विषय आहे, पण उगीच लांबवण्यात पण काही अर्थ नसतो. माझे जे श्रोते आहेत ते खूप सुज्ञ आहेत, मी काय पॉईंट बोलते आणि कशासाठी बोलते हे ते सगळे समजतात. त्यामुळे मी आता जास्त लांबण लावत नाही की 3 किंवा 4 मिनिटाच्या वर मी जास्त बोलायला जात नाही आजकाल. कारण आजकालचा जो प्रेक्षक वर्ग म्हणा किंवा श्रोता वर्ग आहे तो तावरून ताकभात ओळखणारा आहे बघा. त्याला असं 10 वेळा समजावून सांगायची गोष्टच येत नाही. मग तुम्ही विचार करा की आपली आयुष्याची नीट बसलेली घडी तशीच ठेवायची, आणखीन व्यवस्थित करायची का बिघडलेली घडी विस्कटायची. मग सगळे लोक हेच म्हणतील ना तुम्हाला की हे काय नवीन. मैत्रिणींनो कसं वाटलं, आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.